आवळ्याचा जाम करा घरच्या घरी, तोही साखर न टाकता आणि वर्षभर टिकणारा असा आवळ्याचा जाम. तर आवळा आपल्या आरोग्यासाठी किती उपयोगी आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. तर इथं आहे ना मी अर्धा किलो आवळा घेतला. आवळा एकदम ताजा असा छान मस्त आहे. कधी पण आवळ्याचा जाम करण्यासाठी ना आवळा असा स्वच्छ आणि चांगला घ्यायला पाहिजे. त्याच्यावर जास्त डाग किंवा असं काही पाहिजे नाही. म्हणजे ताजा जेव्हा येतो तेव्हाच तो घ्यायचा आणि करायचा. तर हा ताजाच आवळा आहे. तर अर्धा किलो आवळा घेतलेला आहे. आणि आता ह्याला पाण्यामधनं धुवून चाळणीत टाकते. तर ह्याला कपड्याने पुसायची वगैरे काहीच गरज नाही, कारण आपण याला वापरणार आहे. तर वापरलेलं पाणीसुद्धा बसतंच त्याच्यावर, त्यामुळं आहे ना पुसायची आपल्याला कपड्याने अजिबात गरज नाही. तर कुकरमध्ये पण शिजू शकतो आणि पाण्यात टाकून पण शिजू शकतो. पण पाण्यामध्ये काय होतं ना, त्याचे सगळे पौष्टिक घटक निघून जातात. तर त्यासाठी आहे ना एका टोपल्यात पाणी टाकून त्यावर स्टँड ठेवलं आणि पाणी उकळल्यानंतर ती आवळ्याची चाळण त्यावर ठेवली. तर झाकण लावून एक 15 ते 20 मिनटं ठेवू. 15 मिनटातच आवळा छान आपला वाफला जातो. आणि इथं अर्धा किलो आवळ्यासाठी मी बरोबर अर्धा किलो गूळ घेतला. तर गुळाऐवजी आहे ना साखर पण वापरता येते. अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो साखर, किंवा मग अर्धा किलो आवळ्याला पावशेर गूळ आणि पावशेर साखर असं दोन्ही मिक्स पण करून घेता येतं. पण मी काय केलं ना, फक्त गूळच वापरला इथं. अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गूळ. तर गूळ आहे ना बारीक करून घेतला सुरीने. आणि त्यानंतर आहे ना 20 मिनटानंतर आवळे चांगले वाफल्या गेले. तर असे ते उमलल्यासारखे झाले. त्याच्या ज्या फोडी असतात ना त्या वाफवल्या गेल्या की अशा उमलल्यासारख्या होतात. तर समजून जायचं की आवळा आपला छान वाफल्या गेला आहे. तर त्याला ताटामध्ये काढून थोडं गार करायला ठेवते 5 मिनिट. 5 मिनटं त्याला गार केल्यानंतर असं ते आवळा काढून घेते. त्याच्या आपोआप पाकळ्या अशा खुल्या होतात. तर त्यातल्या ब्या अशा काढून घ्यायच्या आणि खालनं असं देठाला बारीक असतं काळं, तर ते पण असं काढून घ्यायचं हाताने. ते काळं जायला नाही पाहिजे त्यात. आणि आवळा असा शिजून घेतला, वाफून घेतला ना की हाताने पण चुरा होतो. त्यात आपल्याला जास्त पाणी टाकण्याची गरज पडत नाही, किंवा असं मॅशनी पण हे करून मॅश करू शकतो आपण. पण थोडंसं चमच्याने फिरवलं, थोडंसं मिक्सर फिरवलं तर फक्त एकच चमचा पाणी टाकायचं. एक घाण्याला मी एकच चमचा पाणी टाकलं, जास्त पाणी नाही टाकायचं. आणि तो एक चमचा पाणी पण ते आपलं पूर्ण आटल्या जाईल जाममध्ये. तर असं करून पूर्ण मी आवळा मिक्सरला बारीक करून घेतला. थोडं चमच्याने फिरवायचं, थोडं मिक्सर फिरवायचं, असं करत करत पूर्ण बारीक करून घेतला आवळा. आणि त्यात थोडे आवळ्याचे असे कण पण राहिले ना खडे तरी पण चालतात. एकदम सगळं बारीक पीठ नाही केलं तरी पण चालतं, थोडं जाडसर केलं तरी पण चालतं. काही खडे राहिलेत आवळ्याचे त्याच्यामध्ये जे वाटल्या गेले नाही. आणि कढईमध्ये ते पूर्ण आवळा टाकून घेतला वाटलेला. आणि त्यानंतर जेवढा आपण गूळ चिरला होता ना तेवढा पूर्ण अर्धा किलो गूळ टाकून दिला. तर गूळ आहे ना वितळेपर्यंत गॅस मोठाच ठेवलेला आहे. पूर्ण गूळ वितळल्यानंतर गॅस आपल्याला छोटा करायचा आणि मध्यम गॅसवर शेवटपर्यंत त्याला ढवळत राहायचं. तर आता बराच काही गूळ आपला वितळला गेलेला आहे. थोडेसे 1-2 कण राहिले, परत त्याला सतत ढवळत राहिले मोठ्या गॅसवरच. आणि आता गॅस मी बारीक केलेला आहे, कारण गूळ सगळा आपला वितळलेला आहे आणि कडेने आपला जाम तयार व्हायला लागला. जेव्हा जाम तयार होतो ना तो काचेसारखा चमकायला लागतो. तर त्याला असं सतत ढवळत राहायचं, खाली अजिबात लागू द्यायचं नाही. आणि फक्त 2 दालचिनीचे तुकडे असे टाकले मी. जाम तयार झाला का ते कसं ओळखायचं, ते एक वाटी घ्यायची, वाटीच्या बुडावरती एक थेंब टाकून बघायचा तो खाली घसरतो का. तो खाली घसरायला लागला म्हणजे आणखीन आपला जाम तयार झालेला नाही आहे. तर ह्याला अजून 5 ते 6 मिनटं बारीक गॅसवरती असं सतत ढवळत राहते. तर 5 ते 6 मिनटानंतर हा जाम तयार झाला आहे. बरोबर मला 20 ते 25 मिनटं लागले हा जाम तयार करण्यासाठी. फक्त गूळ वितळेपर्यंत गॅस मोठा ठेवला, नंतर बारीक गॅसवर शेवटपर्यंत तयार झाला आपला जाम. तर आता टाकून बघितला एक थेंब, तर अजिबात खाली घसरत नाही आहे. पहिले कसा खाली घसरला, तर आता अजिबात खाली घसरत नाही. म्हणजे आपला जाम आहे ना पूर्ण तयार झालेला आहे. आणि कलर किती छान आला, पूर्ण काचेसारखा चमकतो. जसा आपला कुरडईचा चिक चमकतो ना काचेसारखा, तसाच हा जाम पण काचेसारखा चमकतो. म्हणजे आपला जाम तयार झाला. तर आता जाम गरम आहे ना, गार झाल्यानंतर मी बरणीत भरून घेईल.
तोपर्यंत वाटीत थोडासा घेते दाखवण्यासाठी. तर असा इतका छान कलर आपल्या जामचा तयार झाला ना, असं वाटत पण नाही की साखर टाकलेली म्हणून गुळाचा केला. रेसिपी आवडल्यास लाईक करा.